मालवणमधला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणामध्ये महाविकास आघाडीचं मुंबईमध्ये जोडेमारो आंदोलन। गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आंदोलनामध्ये सहभागी। शिंदे, फडणवीस, अजित पवारांच्या पोस्टरला जोडे मारत महाविकास आघाडीचं आंदोलन। उद्धव ठाकरे, नाना पटोलेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचं जोडेमारो आंदोलन। हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत महाविकास आघाडीचा मोर्चा। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद। काँग्रेसच्या नेत्या खासदार वर्षा गायकवाड शिवरायांच्या पुतळ्यासह आंदोलनामध्ये सहभागी। आमची लढाई म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचा आवाज। एबीपी माझाला वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया। मुंबईमधल्या महाविकास आघाडीच्या आंदोलनामध्ये महिलाही मोठ्या संख्येने सहभागी। निषेधाचे फलक हातामध्ये घेत जोरदार घोषणाबाजी। महाराष्ट्रद्रोह्यांना गेट आउट करा। उद्धव ठाकरे यांची महायुती सरकारवरती टीका, तर पुतळा घाईघाईनं उभारण्याची घाई का केली, उद्धव ठाकरेंचा सवाल। उद्धव ठाकरेंना 2 वर्षांपूर्वी जनतेनं गेट आउट केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर। आंदोलनानं प्रत्युत्तर, हा भाजपचा मूर्खपणा। संजय राऊत यांची भाजपच्या आंदोलनावरती जोरदार टीका। पेशवाई सरकारकडून शिवरायांचा अपमान, नाना पटोलेंची टीका। तर हे शिवद्रोही सरकार आम्ही परत येऊ देणार नाही, अशी शपथ घेतल्याचीही पटोलेंची प्रतिक्रिया। 50 वर्ष शिवरायांचा अपमान केल्याबद्दल काँग्रेसनं माफी मागितली पाहिजे। निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महाविकास आघाडीचं आंदोलन। महाविकास आघाडीच्या जोडेमारो आंदोलनावरती फडणवीसांची टीका। सर्व नेत्यांनी माफी मागितली तर आंदोलन कशाला, चंद्रशेखर बावनकुळे यांचा महाविकास आघाडीला सवाल। तर काँग्रेस यावरती राजकारण करत आहे, बावनकुळेंचा आरोप। छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला, पण महाराष्ट्रामध्ये दंगली कशा झाल्या नाहीत। महाविकास आघाडीच्या आंदोलनाच्या दरम्यान चंद्रकांत खैरेंचं वादग्रस्त वक्तव्य। महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये अशांतता हवी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका। दंगलीवरून चंद्रकांत खैरे यांनी केलेलं वक्तव्य बेशरमपणाचं, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीचं आंदोलन, आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। नागपूरमध्ये शिवरायांच्या पुतळ्याच्या जवळ भाजपचं प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन। हातामध्ये पोस्टर घेत महाविकास आघाडीच्या आंदोलनाचा निषेध। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये भाजपचं महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये आंदोलन। विरोधकांना सुबुद्धी मिळावी यासाठी आंदोलन करत असल्याचं महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपच्या आंदोलकांची घोषणाबाजी। छत्रपती संभाजीनगरमधील महायुतीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। परवानगी नसतानाही आंदोलन केल्यानं कारवाई। पुण्यातल्या डेक्कन परिसरामध्ये भाजपचं आंदोलन। उद्धव ठाकरेंच्या विरोधात बॅनरबाजी करत आंदोलकांची घोषणाबाजी। जळगावमध्ये भाजपकडून महाविकास आघाडीचा निषेध। शिवतीर्थ मैदानावरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ भाजपची घोषणाबाजी। मराठा नेते मनोज जरांगे यांच्याकडून राजकोट किल्ल्याची पाहणी। शिवरायांच्या पुतळ्याचा वापर केवळ राजकारणासाठी केला जातोय, मनोज जरांगेंची टीका। तानाजी सावंत, गणेश हाके यांच्या वक्तव्यावरून अजित पवारांकडून नाराजी व्यक्त। महायुतीच्या कोणत्याही नेत्यांनी वादग्रस्त विधान करू नये, यासाठी एक गाईडलाईन ठरवली जाणार। महायुतीच्या बैठकीमध्ये जो जिंकेल त्याला ती जागा देण्यासंदर्भात एकमत। बावनकुळेंची दिली माहिती। तर 13 मित्र पक्षांचाही जागा वाटपामध्ये विचार केला जाणार। 10 तारखेपर्यंत जागा वाटपाची चर्चा पूर्ण होईल, जरांगेंची माहिती। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची मंगळवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। सुनील प्रभू आणि जयंत पाटील यांच्या याचिकेवरती सुनावणी। ऑगस्टप्रमाणे सप्टेंबरमध्ये देखील देशामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज। तर 5 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट। वर्ध्याच्या देवळी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। लाडकी नदीला पूर आल्यानं सोनोरा ढोक गावातील नागरिकांच्या घरामध्ये शिरलं पाणी। नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। वसाहतीला पाण्याचा वेढा। सखल भागातील घरांमध्ये शिरलं पाणी। नदी नाल्यांना पुराचं स्वरूप। नांदेडमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस। पावसामुळे सहस्रकुंड धबधबा प्रवाहित।
यवतमाळ जिल्ह्यामध्ये रात्रभरापासून जोरदार पाऊस, बेंबळा प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडले, नदी काठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा. अकोल्यामधल्या पोपटखेड धरणाचे 2 दरवाजे उघडले, धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाचं थैमान, मध्यरात्रीपासूनच संततधार. शहराच्या सिद्धार्थनगर भागातील घरांमध्ये गुडघ्या इतकं साचलं पाणी. यवतमाळ जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं महागाव पुसद तालुक्याला झोडपलं. पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आल्यानं विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये चिंताजनक परिस्थिती. यवतमाळच्या महागाव तालुक्यातील लेवा, खडका, पोखरीमधील शेतीचं नुकसान. लेवा गावातील 5 ते 6 घरांमध्ये शिरलं पाणी. यवतमाळच्या महागाव तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं. पूस नदीला पूर, नदीकाठची शेती पाण्याखाली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.